आमचं म्हणणं एवढं शेतमालाला भाव आला पाहिजे. कोणता सोयाबीन असो, तूर असो, बाजरी असो, मूग असो, भैमुग असो, कोणता माल असो. मुख्यमंत्री कोण आहे आता महाराष्ट्राचं? आता सध्या कोण नाही ना मग मुख्यमंत्री कुठे आज तक. नाही नाही, ही आचारसंहिता जरी लागलेली असली हा कोण होतं मुख्यमंत्री, कोण होतं? का आपल्या जिंद्या काय नव्हती काय वाटतं त्यांच्या कामगिरी? घाण केली राहा. आता जे सांगितलं करून तरी या अहो त्याला बोला ना, बिंदास्त त्याला बोला. मजूर सगळं तुमच्यासारख्या जाणकार. मजूर बंद केला असं मला हरकत नाही. नमस्कार, मी आहे आता लाडगाव या ठिकाणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे लाडगाव आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात हे गाव येतं आणि माझ्यासोबत आजोबा आहेत. काय विषय आहेत नेमके शेतीचे, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. काय भावना आहेत त्यांच्या शेतीच्या विषयाला धरून, नेमक्या प्रश्न काय आहेत, सुटतात का, हे जाणून घेणार आहोत. बाबा, आपलं नाव सांगा. म्हणा रामदास सागाची बागल. बागल. अच्छा अच्छा. आपलं वय किती आहे आता? माझं वय आता 90. 90 वर्ष आहे. हा ओके. तुम्ही भजनाला वगैरे जाता वाटतं? हा, भजन, काकडा, हरिपाठ हे सगळं करतो. सगळ्या ठिकाणी जाता. काय वाटतं तुम्हाला? सध्या आता निवडणूक आहे, पण शेतीचे प्रश्न काय वाटतायत नेमकं? शेतीचे प्रश्न सोडले पाहिजे ना त्यांनी. जो काही निवडून येईल आता उद्या त्यांचं तेवढं काम करायला पाहिजे. शेतकऱ्याची बिलकुल दखल घ्यायला पाहिजे. शेतकऱ्याची कोणी दखल घेत नाही, हे खरं कबूल आहे. प्रत्येक वेळी नवनवीन वेगवेगळे विषय समोर येतात आणि शेतीचे प्रश्न बाजूला पडून जातात. सरकारची कामगिरी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे का? प्रश्न सोडवले जातात का? इथून मागं काही गेले, काही नाही गेले बाबा. सगळे लोकांनी जे काही आले ना ते लोकांनी कर. कापूस असेल, सोयाबीन असेल, याला भाव कसा आहे? त्याचा भाव येतो, त्याचा माल निघाला भाव खाली येतो. मग खाली भाव आल्यावर त्याचं काय व्हायचं? येतो कोणी खाली भाव? का हो नाही खाली भाव? 75 रुपये झाडा कापूस गेला. हा, आणि ते आता मजूर भेटत नाही तर लोक आहे ना गाड्या लावून 10,000 रुपये गाडी लावली आणि बाहेर नेऊन कापस 70 रुपये धडा कापूस द्यायला. सांगा त्याला 70 रुपये धडा द्यायला त्यांचं कसं काय व्हायचं? असं आहे बाबा. शेतमालाला भाव नाहीये. भावच नाही. शेताचा माल निघायला लागला शेतकऱ्यात की भाव जे आहे ना खाली आणला. तुम्ही अनेक सरकार बघितलेत, तुम्ही अनेक वर्षांपासून मतदान करीत आला असाल वगैरे. असं शेतकऱ्यांच्या बाजूनं काम करणारा असा कोण होता की जो तुम्हाला असं वाटत होतं की हा शेतीचे बाबा यानं शेतीचे प्रश्न सोडवलेत मागच्या काही वर्षामध्ये? आम्ही काही सांगू पण तिथे पण ते असे तर मग विरोध येतात तो. आता आम्ही सांगू तुमच्या त्या वयात सांगा, तुम्ही तरुण वयामध्ये असताना शेतीच्या संदर्भात बाबा कोणी काम चांगलं केलं ते नाही सांगता येत नाही. सांगून सांगितले आम्ही डोळ्यात येऊन आपल्याला मदत कोणी केली? मदत मग हरिभाऊ बागेला बरीच मदत केली बाबा. तसं पाहिजे त्यांचं काम चांगलं होतं. हो. अच्छा. आता काय सांगा, काही काही लोकांना खरंच केलं त्यांचे लोकांनी. निवडून येऊ तर मी तुमचाच आहे. निवडून आला त्याला बोलू देत नाही. असे लोक गेले जा रे बाबा मग काम करा. हा, तुमचं काम करा, कोणती कमाईचं इथं ते बोलतील. आता मला केस रावताला मी त्यांच्याकडे गेलो, तो मुलगा बँकेत लाभ होतो तर त्यांना माझ्या सासऱ्याला शिवाय द्याल ते बरं का. उठून उभा राहिलो त्याला हात जोडे म्हणलं, माऊली शिवाय ना की पोर तर लागते त्याचे पाहावं लागते, पण तुमच्यासारखे भीक मागायचे नाही पोर. आता भीक मागायचे नाही, मतदान करायचे मागायचे, भीक मागायचे ना ते गेलं आहे ना ती नाही दिलं. वेळ प्रत्येकाची येते. हा, येते की नाही येते. वेळ प्रत्येकाची येते. आता शेतीतले कुठले प्रश्न जास्त महत्वाचे वाटतात? जसं तुम्ही बोललात ना की शेतमालाला भाव मिळायला पाहिजे वगैरे, अजून कुठले प्रश्न तुम्हाला वाटतं की बाबा सरकारने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलंय? ते नाही सांगतो मला, ते नाही सांगतो, मला नाही सांगितलं. काय मागण्या आहेत तुम्हाला? काय वाटतं की बाबा शेतमालाचा जसा भावाचा विषय येतो, दुधाचा विषय येतो, आमचं म्हणणं एवढं शेतमालाला भाव आला पाहिजे. कोणता सोयाबीन असो, तूर असो, बाजरी असो, मूग असो, भैमुग असो, कोणता माल असो शेतकऱ्याचा माल. अहो कांदे वांगे कांदे निघायला लागले भाव गेला आणि कांदे नसते झाला आला भाव. तेच माळवा लावायचे लोक वांगे जावर वांगेने जावर ना काही भाव घ्यावा लागेल शेतकरीच काम सगळ्या लोकांना. आणि ते वांगे निघायला गेला भाव. असा भाव नाही गेला पाहिजे, भाव टिकून राहायला पाहिजे. जे भाव वाढला ना टिकून राहायला पाहिजे. मुख्यमंत्री कोण आहे आता महाराष्ट्राचं? आता सध्या कोण नाही ना मग मुख्यमंत्री कुठे आज नाही नाही, ही आचारसंहिता जरी लागलेली असली हा तरी कोण होतं मुख्यमंत्री? कोण होतं?
का तो शिंदे काय नाव तिथं एकनाथ शिंदे ते होत काय वाटतं त्यांच्या कामगिरी घाण केली राव. आता जे सांगितलं ते करीन ते या अहो त्याला बोला ना बिंदास्त त्याला बोला ना. मजूर सगळं तुमच्यासारख्या जाणकार मजूर बंद केला असं मला हरकत नाही. हे जे मजूर आहे ना त्याला पैसे भेटणार, मजूर कुठे येऊ शेतात. अच्छा लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही शेतात मजूर मिळत नाहीत आता. ना त्या खूप म्हणते आम्हाला 3-3 महिने 2,000 रुपये भेटले तर काय शेतात जाऊ ते अशी गंमत आहे. कापूस वेचणीलाही माणसं मिळत नाही. नाही ना तुम्ही आता इथं शिकताय कोण जाऊन पहा ढोळे फटक वावरे पण मजूरच भेटत नाही. तर चिकलठाण्याहून औरंगाबादहून जे सिटी लोक राहते ना त्या बाया येतात कापूस याचा ग्रामीण मध्ये मजूरच मिळत नाहीत. तसं ते बघतो